पण लहानपणी काही असं बनायचं असतं, असं काही ॲस्पिरेशन होतं? नाही, काहीच आयडिया नव्हती. फक्त लहानपणी आम्ही 8वी 9वी 10वीला असताना साधारण आम्ही छोटे मोठे व्यवसाय करायचा प्रयत्न केला मित्रांनी आणि मी. म्हणजे अच्छा. आम्ही दिवाळीला कंदील बनवून आम्ही सेल करायचो किंवा फटाके विकायचो. मग ते म्हणजे पैशाची 2 पैसे कसे मिळतील किंवा काय बिझनेस कसा करता येईल, कारण काही फॅमिलीमध्ये कोणीच बिझनेस रिलेटेड काही नॉलेज नाही आहे किंवा नाही आहे, कोणी सगळे जॉबवाले आहेत. मग त्यामुळे असं काही नव्हतं, पण आम्हाला नेहमी आवड होती काहीतरी बिझनेस करायची मित्रांना. तर मी मग बिझनेसच निवडला. ह्यामध्ये मला कळतं की तुम्ही म्हणजे लहानपणी बिझनेस येस. थोडा छोटे मोठे केलेत. हां. त्यानंतर M.Com झाल्यावर नाही, ग्रॅज्युएशन झाल्यावरच तुम्ही अकाउंटिंगमध्ये जॉब चालू हो, केला, हो. कारण तुमचा अकाउंट्सचा बॅकग्राऊंड असल्यामुळे. आणि तुम्ही सेल्समध्ये पण काम केलं. मग सेल्सचा जो जॉब होता तो काय एक्झॅक्टली काय विकायचा तुम्ही? सेल्समध्ये आम्ही बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे मी घेतला आहे अनुभव. पण लास्ट माझा जो मेजर जॉब होता तो सेम इंडस्ट्री, ज्या इंडस्ट्रीमध्ये मी आता बिझनेस करतो आहे, फर्निचर इंडस्ट्रीमध्ये आणि इंटेरियर इंडस्ट्रीमध्ये. तर तिकडे आम्ही ब्रँडेड इम्पोर्टेड फर्निचर असतात, हाय एंड म्हणजे प्रीमियम क्वालिटी, थोडे महागाडे. तर ते आम्ही सेल करायचो. कुठे सेल करायचो? आम्ही मोठ्या मोठ्या कॉर्पोरेट कंपनीजमध्ये, हॉटेल्समध्ये तिकडे सेल करत होतो. अच्छा, म्हणजे तो तुम्हाला अनुभव होता. हो. ते तुम्हाला कळालेलं की ह्याच्यात काय नक्की हा बिझनेस आहे. येस. त्यानंतर म्हणजे बिझनेस, माझ्या बिझनेसचा कोर बेसिक बोलाल ना, तर ते मला तिकडून कळलं की हा बिझनेस कसा चालतो, कसा होतो. हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितलाय म्हणजे तुम्हाला हा नक्की व्हिडिओ आवडलाय. ह्याचा फुल व्हिडिओ आमच्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, तो पण जाऊन तुम्ही बघा. आणि आमच्या इंस्टाग्रामवरती आम्ही बरेच ह्याचे शॉर्ट्स आणि रील्स ह्याच्यावर अपलोड केलेले आहेत, त्या नक्की तुम्ही बघा आणि माझा चॅनल फॉलो करा.